एवढी गर्दी आहे ना भयानक. आज काय वाटते असं विषय बोल सगळे संडे आहे तर भाई नुसता विषय हार्ड करून टाकलाय. जय श्री राम. तो ब्लॉगिंग के लिए हम बाद में गोप्रो लेंगे ना, अभी तो ये टेस्टिंग सीरीज़ है हमारी. पैसा इन्वेस्ट करने से पहले थोड़ा सा मार्केट का एनालिसिस चला. लोग अभी मुड़ मुड़ के देखें. तर आज काहीतरी नवीन आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. थोड़ा कल के बारे में भी मोटो ब्लॉग में डिस्कस करेंगे. तो यही सब हमें ज़िंदगी में आगे बढ़ाएगा. ऐसे कैमरे के सामने बात करने के लिए भी पहले मैं यूज्ड टू नहीं था. तर गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग एकदम धमाकेदार होणार आहे. तर मी सांगत ना तुम्हाला आज काय होणार आहे, तर मी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी करणार आहे, कारण दरवेळेस आपण फिरायला जातोय किंवा जिमला जातोय याचेच व्हिडिओ येतात. तर आज काहीतरी नवीन आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जरा खोकला आलाय. तो अभी हम निकल रहे हैं थोड़ा खरीदी वर्दी करने के लिए, जो सामान लगने वाला है. तो अभी हम निकल रहे हैं कि वरना भी बाकी है. अभी मैं चड्डी पे हूँ. चड्डी विड्डी पैंट बिन पहन के अभी निकलने वाले हैं. तो मिलते हैं नीचे. तो दोस्तों अभी हमने हमारा मोटो ब्लॉगिंग सेटअप ऑन किया है. तो देख सकते हो ये मेरा POV शॉट. तो कैसे लग रहा है आप बता दो एक बार. तो हमने ये पूरा ऐसा सेटअप बनाया है. तो ऐसा ही एक बार टेस्ट करेंगे कैसा कैसा वीडियो आ रहा है, क्या आ रहा है. बाकी सब ये थोड़ा माल मटेरियल जो है ये वाला, इसको अभी जैकेट में रख देते हैं. इधर किधर पॉकेट में, पॉकेट है इधर मेरे पास, पॉकेट में रख देता हूँ. फोटो ब्लॉगिंग के लिए हम बाद में गोप्रो लेंगे ना, अभी तो ये टेस्टिंग सीरीज़ है हमारी. पैसा इन्वेस्ट करने से पहले थोड़ा सा मार्केट का एनालिसिस चला. हाँ अभी थोड़ा सा ऐसा यूज्ड टू हो गया हूँ मैं इसके साथ. ऐसा वीट नहीं फील हो रहा है, तो जल्दी से यूज्ड हो गया मैं ऐसा ही बंदा हूँ. सब चीज़ों के साथ ऐसा यूज्ड हो जाता हूँ. तो अभी ड्राइवर को गाड़ी निकालने वाला है, तो जल्दी निकालेगा. थोड़ा सा लगता है लोग अभी मुड़ मुड़ के देखें. मोबाइल मुंह पे, बस पुलिस अड़वाएगा. लाइसेंस ले पहले ले लेते. तो ये क्या लगा है बोल के वो हमको ऐसे अड़वाएंगे, तो प्रॉब्लम हो जाएगा. तो थोड़ा पहले लाइसेंस वगैरह ले लेता हूँ. और क्या है तो, और आज का प्लान है संडे का. हमने प्लान किया है पार्टी. हमारी पार्टी होने वाली है आज. और थोड़ा कल के बारे में भी मोटो ब्लॉग में डिस्कस करेंगे. क्या क्या करने वाले हैं, क्या नहीं करने वाले हैं, क्या किया हमने कल. तो ये लाइसेंस मिल गया हमको. तो इधर से हमारे साथ ऐसा भी हुआ. ये शूट करने के लिए भी बढ़िया हो रहा है. ज़्यादा एफर्ट्स नहीं लेने पड़ रहे इसको. अब पता नहीं इसमें आवाज़ कैसी आ रही, क्या हो रही है. तो एक बार टेस्ट करके देखते हैं. जय श्री राम. तो थोड़ा सा इधर हमें तकलीफ़ों से गुज़र के बाहर निकलना पड़ता है. बहुत ही कंजेस्टेड जगह है इधर. और अभी हम जा रहे हैं वाकड़ में थोड़ा सा खरीदी वरीदी करना है कुछ, जो आज का हम ब्लॉग बनाने वाले हैं उसमें लगने वाला है. तो चलते हैं. ऐसे कैमरे के सामने बात करने के लिए भी पहले मैं यूज्ड टू नहीं था, लेकिन अभी वो भी यूज्ड टू हो गए हैं हम. क्योंकि आदमी जब धीरे धीरे एक कदम आगे बढ़ता है तो मंजिल के पास पहुंच ही जाता है. तो वैसा ही हमारा चल रहा है. तो अभी हमने सिर्फ 1 या 2 ही कदम चले हैं, हमें तो फील हो रहा है. तो यही सब हमें ज़िंदगी में आगे बढ़ाएगा. तो थोड़ा प्रयास करते चलो. और बाकी थोड़ा कल के बारे में भी बता देता हूँ. कल हम ऑफिस के बाद गए थे टर्फ में क्रिकेट खेलने के लिए. लगभग हमने 2 घंटा क्रिकेट खेला. और 2 घंटे में हमने बहुत मतलब अपना क्या बोलते हैं बचपन वापस से जिया था. 2 घंटा मतलब एक क्रिकेट कैसा रहता है, इमोशन रहता है इंसान के लिए, ख़ास करके लड़कों के लिए. आप गली क्रिकेट खेलो, टर्फ पे खेलो या पे ग्राउंड पे खेलो, उसमें जो भी एनर्जी हम लगाते हैं, मतलब जो भी हमारा क्या कहते हैं वो तो उत्साह रहता है, वो एक ही जैसा रहता है. कि हम टर्फ पे खेल रहे इसलिए अलग, और ये नहीं होता, इमोशन होता है वो. और वहाँ पर हमारे सारे इमोशंस ऐसे बाहर आ जाते हैं.
पूरा बच्चा बन के खेलते हैं, वहीं दोस्तों को गाली देना, पूरा रड़ा-रड़ी का गेम खेलना, एक दूसरे को चिढ़ाना, ये सब चलता रहता है। बहुत मज़ा आया कल। और उतना 2 घंटे खेल के भी बाद में इधर घर आके खाना खाया, और खाना खाने के बाद अच्छे से सो गए। तो अभी हम आ रहे हैं, तो चले मिलते हैं अभी आपको वहीं पे सीधा एक जगह पे। तो ये रोड पे हम पहले पिछली बार आए थे डी-मार्ट के लिए, डी-मार्ट में सामान लेने के लिए आए थे। तो ये वही रोड पे हम जा रहे हैं अभी। और आज संडे इसलिए इधर थोड़ा भीड़ नहीं दिख रही है, नहीं तो ऐसे रोड पे बहुत ज़्यादा भीड़ रहती है। हम ही हैं जो सुबह सुबह उठ के आ रहे इधर, सुबह सुबह मतलब 10:30 बज गए लगभग। आपली हिमालय ना बेटे, ये ऐसे छोटे मोटे रास्ते उसके लिए बहुत ज़्यादा वो नहीं है। वाह देखो, इसको कैसा है, कंप्लेन करने के लिए कुछ ना कुछ छोटा छोटा ऐसा लगा चाहिए रहता है। तो अभी थोड़ा सा इधर पानी उड़ा तो जो बोल रहा है कि मेरी पैंट गंदी कर दी। ऐसे लोगों से थोड़ा बच के रहना। ये हेलमेट एक नीचे जा रहा है तो व्यू आपको अच्छा नहीं आ रहा होगा अभी तो। पानी पानी पानी। अभी बात करने के लिए ऐसा कुछ है नहीं, फिर भी क्या करे बात। तो ऐसे सैटरडे संडे को घूमने का प्लान बनाना चाहिए, लेकिन हमारा होता नहीं है। क्या होता है मेरे को समझ में नहीं आता। एक तो पैसा भी नहीं है और कुछ भी नहीं है, तो ऐसे ही अभी जा रहे वाकड़ की तरफ। तो हम अपनी मंजिल की ओर बढ़ते हुए, और मंजिल हमारी नज़दीक है 200 मीटर पे। मतलब दादा वो उधर आए थोड़ा सामान लेने, तो उनके साथ ही हम अभी सामान लेके जाने वाले हैं। तो आज का प्लान क्या है, हाँ वो पता है, ये मेरे को ये गाड़ी सिखा रहा है, इसको मैंने सिखाई ये गाड़ी, और ये मेरे को ही सिखा रहा है अभी गाड़ी। तो इधर पहिले देख के आओ दादा है क्या इधर। तो आपण आता घेतलंय मेन इन्ग्रेडियंट तर घेतलंय सध्या। तर एवढी गर्दी आहे ना भयानक, आज काय वाटते असा विषय खोल, सगळे संडे आहे तर भाई नुसता विषय हार्ड करून टाकलाय। कारण बघितलं एवढी गर्दी आहे ना माशाला, चिकन मटनला केवढी गर्दी एवढी नाही आहे, तेवढी माशांसाठी गर्दी आहे। असं वाटतं की त्या अख्खाचा अर्धा समुद्रच खाली केलं लोकांनी, एवढा गर्दी आहे। आणि मासे पण एकदम भरपूर क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये। तर आता चाललोय आपण दादाच्या घरी, निकलते हे मासे जोरात तयारी चालू आहे। नारळ सोलालाय, कांदा चिरतोय, कांदा भाजायचं काम चालू आहे, चिरून झालाय, तयारी चालू आहे जोरदार। मग काय हळूहळू तयारी बघत राहा। इथं बघा आमचं व्ह्यू वाढवायचं चालू आहे मोठ्या स्क्रीनवर। कॉपीराईट आता ह्याच चॅनलची काय कॉपीराईट। मासं धुवून घेते पहिले, आवर रे भूक लागली मला सकाळी फक्त आपण काही कॉफी आणि हेच पिलेलं, आम्ही नाश्ता करून आलो। अरे बाबा मासं धुवून घेतलेले किसायला लावले, किसायला मला किसायला कामाला लावले। रामू काका बनवले, आज सगळे काम येऊ करणार आहे। मसाल्यासाठी आपण टॅमॅटो आणि कांदा भाजून घेतलाय, आणि आमटीसाठी कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलंय, आणि जरा मसाल्यासाठी खोबरं आपण सुकं खोबरं किसून घेतोय आणि मिक्सरला बारीक करणार आहे पुन्हा। आणि मासे पण धुवून झालेत, मासे धुवून झालेत। आता मासेला यांना मॅरिनेट करायला लावतो। मॅरिनेटमध्ये आपण फक्त काय आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून घेऊ, आणि त्याच्यानंतर मग आपण आणलाय हा कुठला मासा आहे आणि कुठला तर मसाला आणलाय फिश फ्रायसाठी। तर हा मिरचीचा आपण काय ते मिरची हळद आणि धन्याचं मिक्सचर आहे, ते मस्तपैकी लावून परत आपण बारीक रवा लावून त्याला तव्यावरती शालो फ्राय करणार आहे। तर भात वगैरे पण लावलं आहे, बाकीचं करून झाल्यानंतर हळूहळू प्रोग्रेस तुम्हाला दाखवतोच। तर आत्तापर्यंतची प्रोग्रेस एवढी आहे, आणि आपण तिकडे काय चालूच आहे आपलं व्ह्यूज वाढवायचं काम चालू आहे, आणि टी व्हीवर चांगलं दिसते, जरा भारी वाटते बघून। तर काय रूमवर काही करतच नाही, त्यामुळे जरा कामाला लावूया त्याला। तर भावाने एक गेम झाला इथं,
कुकरमध्ये भात लावलाय तर विदाऊट पाणी भात लावलाय. विदाउट पाणी म्हणजे खाली पाणी घातलेलं नाही. पाणी घातले तांदळात ह्याच्यात घातलेलं नाही. त्यामुळे जरा ठीक आहे. आता बघूया त्याला एक थंड करतोय थोडं अर्धा पाऊण तास, अर्धा नाही 15-20 मिनिटात गार होईल. परत बघूया काय हाल झाले. निलेशला दिलेत काम करायला सगळ्यात बस दुसऱ्यानंच काम लावायला. कोण? तूच की. तर काय प्रत्येक गोष्टीला विचारतोय कृष्णाला. कृष्णा इज आवर इन्स्ट्रक्टर नाव. इन्स्ट्रक्टर मास्टर शेफ आहे. जाणार काय मग आपल्या ह्याच्यात मास्टर शेफचं हे असते की आपलं जज करायला. मी येतोय खायला तिथं. ठीक आहे काय गावं नाही ना आता. व्हॉट इज इन दॅट? कोथिंबीर वगैरे कांदा वगैरे लावायचं. किती वाजलं? 12:30 वाजलं असतील. हा मसाला कधी लावायचा? 12:30. ह्याच्याला लाल मिरचीचा मसाला लावला नाही. शेव लावायचं म्हणून वरून मिक्स करायचं सगळं. दोन्ही करायची गरज नाही. ते लावल्यावर नाही काही गरज नाही ना. तवा फ्रायच करायचा. रवा लावायचा. तवा फ्राय करून मस्त रवा लावायचा. रवा लागायला जरा टाकायचं. जरा टाका मग रवा फ्राय चिकटून बसायचं मासा खाली. पॉडकास्ट चालू करूया आपण. पॉडकास्ट विचारा, क्वेश्चन विचारा, मी आन्सर देतो. क्वेश्चन काय विचारायचं आता? पॉडकास्ट नवीन पॉडकास्ट में आपका स्वागत है. इंडियाज गॉट नो टैलेंट. इंडियाज गॉट नो टैलेंट. तर हमारा एपिसोड 2 पहला क्वेश्चन है कि कुठला मासा आणला. मी क्वेश्चन विचारतो मी सांगतो. हमारा फर्स्ट क्वेश्चन है कि आज बहुत दिनों के बाद काम करके कैसा लग रहा है आपको? अरे मेरे को ऐसा फील हो रहा है कि मैं बहुत ज्यादा काम कर चुका हूँ आज, तो मैं अभी ये मैरिनेट करके बाजू में हो जाऊंगा. नहीं आप भी करोगे. नहीं सारा काम आपको ही करना है. तो ठीक है आज के लिए बस इतना ही. एक क्वेश्चन बस है. अगला क्वेश्चन शाम को पूछेंगे. ठीक है चलो. अरे उघड की शिट घ्यायचं. भात झाला म्हणा. फायनली विदाउट पाण्याचा. विदाउट पाण्याचा भात झालाय. चांगला ट्राय करू शकता तुम्ही. कोथिंबीर नीट केलेलं आता काय नाही. कसं दिसतंय रे? कसं विषय बघा की हार्ड झालाय. दिसायला तर हार्ड झालाय. दिसायला तर विषय हार्ड झालेला आहे. तुला काय म्हणायचं आहे? काय शेप मीच आहे. काय म्हणायचं काय होईल तसं, कसं होईल तसं खायचं आता. नाही चांगलंच होणार सोड. तू केलीस म्हणल्यावर काय तरी करतेस वर्षात म्हणल्यावर. काय खाणार ठेवू डोक्याचा. ठीक आहे आम्ही आता जरा फ्राय होणार. फ्राय करायला घेतोय हळूहळू. मारा का तुम्ही दोघं शेप आहे. तर ऑलरेडी सगळा आता मसाला बिसाला लावून झालेला आहे आपला. तर मसाला वाढायला तिकडं मॅरिनेट करून ठेवलं. तर बघूया आता एक टेस्ट करायला घेतलं. पहिला सॅम्पल पीस इथं तोडलेलं आहे. तर बघूया आता कसं अगोदर टेस्ट झाले. तर आपलं जेवण आता ऑलमोस्ट झालेलं आहे. ऑलमोस्ट झालं आहे. रस्ता बघा रस्ता. तेल कमी पडले जरा बारीक. सगळे आपले पीस रेडी झाले. कांदा पण कापून ठेवलाय. चव तर बाहेर लागले मस्त एकदम झणझणीत. तर याला लावले कामाला आता सांगा. नुसतं कांदा कापायचं कापायचं सोडतं. त्याला त्याच कामाला बोलवले. असू दे. नो माझी मेहनत अशी एकदम खतरनाक झाल्या. जबरदस्ती बघा. हे आमटी रस्सा केलंय. इकडं अजून शेवटचे 4 पीसचे फ्राय चालू आहे. आणि इकडं ताट भरलंय बघा. एवढं आता संपवायचं आहे. आम्ही 6 जण आहे जेवायला. इथं याला जरा कोशिंबीरची तयारी करायला लावलं. तर आता आपण जेवायचं डायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट कसं जेवण. डायरेक्ट म्हणजे आता झालं रे. ताटच करायला घ्यायचे. आता झाले आपलं सगळं बनवून. तर कसं झालंय जरा कमेंटमध्ये सांगा. आम्हाला तर एकदम चव एकदम बेस्ट झाले. ताट करून घेतले होता. सकाळी बसाडे जेवायला. चला बसाडे बस. लोग फिर से एक बार लाइसेंस घुमा दिया था. तो इस बार मैंने नहीं घुमाया था, भाई ने घुमाया था. लेकिन हमने ढूंढ लिया. लाइसेंस ढूंढ लिया. फिर से हम आए शाम को. इधर हमारी फिश शॉप में लाइसेंस पड़ा था. तो उन्होंने रखा था. अच्छा वो हम आ गए. आने वाले नहीं थे लेकिन बोला निकलते ढूंढने के लिए मिल जाएगा. ठीक है चलो जाते हैं घर. अब ढूंढने से भगवान मिलता है. लाइसेंस की चीज है. ढूंढने से हर चीज मिल जाती है. तो हमेशा ढूंढते रहिए. आपको मिल जाएगा. जो ढूंढना चाहते वो मिल जाएगा. चलो बाय. तर भावानो तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितलाय.
आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायच्या असतील तर कमेंट करा, ती पुढची कुठली आपण रेसिपी बनवायची आहे. आणि विनोदच्या हातचं जर तुम्हाला काय बनवून बघायची इच्छा असेल तर ते पण कमेंट करा की काय बनवायला पाहिजे विनोदनं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. टाटा, बाय बाय, गुड नाईट.